हाय, मी उत्तरा शिंत्रे, हा सागर माझा नवरा आणि ही श्रेयसी आमची मुलगी. आम्ही दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत आणि पुण्यामध्ये आम्ही US मधनं जेव्हा 2020मध्ये आलो तेव्हा आम्हाला एक छान घर स्वतःचं घ्यायचं होतं. आधी आम्ही आत्ता पूर्वी जे राहत होतो ते स्वतःच्याच घरात होतो, पण एक छान ड्रीम होम घ्यायचं असा विचार होता आणि फायनली आम्हाला इथे ड्रीम होम आमचं मिळालं. पण मिळाल्यानंतर वेगळीच काळजी सुरू झाली की आता हे सजवायचं कसं, कारण बऱ्याच गोष्टी असतात सजवणं घर म्हटल्यानंतर. सो आम्ही शोधाशोध सुरू केली. आय गेस तुला कुठून तरी कळालं. राईट ती मॅजिक मोमेंट झाली आमच्या आयुष्यात आणि त्यांनी छानपैकी आम्हाला सगळं समजून सांगितलं की नक्की आता काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे. आणि साईट व्हिजिटच्या वेळेलाच मला वाटतं आपल्याला मूड बोर्ड्स आणि ह्याबद्दल त्यांनी दाखवून थोडी आयडिया दिली होती की तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला पण कळू दे. आणि त्यामुळे आम्हालाही थोडे सोपं झालं की काय कसं करतात ते बघायला आणि कळायला. आणि तिथून आमची जर्नी जी सुरू झाली ती इतकी छान स्मूथ होती की आम्हाला त्यांनी छान डिझाईन्स पहिले काही दाखवली करून 2D मध्ये. त्यानंतर आपल्याला मला वाटतं दाखवली, डिझाईन्स बद्दल डिस्कशन्स पण झाले. असंही नव्हतं की गौरी आणि मधुरा त्यांचेच सगळे डिस्कशन्स किंवा त्यांचेच डिझाईन्स आमच्यावर इम्पोज करत होत्या. आमचे सजेशन्स पण त्या कन्सिडर करत होत्या या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये. इट्स नॉट वन वे कम्युनिकेशन ऑल द टाइम, इट इज ऑलवेज अ 2 वे कम्युनिकेशन. त्याच्यामुळे तेवढं कम्फर्ट एवढा आला हे काम करताना त्यांच्याबरोबर सगळं हे सगळा प्रोजेक्ट हा एक्झिक्यूट करताना. आणि मग तिथून ऍक्च्युली खरंच जर्नी सुरू झाली आमची की मग डिझाईन्स तयार झाल्या. डिझाईन्समधून काय बेस्ट सूट होईल, कारण तसं बघितलं तर घराचा एरिया पण खूप मोठा होता आणि आम्हाला खूप काही असं बटबटीत फर्निचर करायचं नव्हतं आणि इंटेरियर करायचं नव्हतं. तर या घराला खरंच काय सूट येईल की जिथे फर्निचर आणि स्पेस या दोघांचाही एक मिलाप होईल आणि प्रत्येक गोष्ट ही जिथल्या तिथे सेट होऊन प्रत्येक बाकीची जी जागा आहे ती युटिलायझेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. कारण बरीच लोक इंटेरियर करतात पण इंटेरियर करून पण स्पेस युटिलायझेशन जर मिळत नसेल तर आय गेस त्या इंटेरियरला खरंच काय अर्थ नसतो. सो आय थिंक हॅट्स ऑफ टू गौरी अँड मधुरा, त्यांनी प्रत्येक गोष्ट कुठे सूट होईल, कशी सूट होईल आणि त्याच्यानंतर त्याची राहिलेली स्पेस पण कशी युटिलायझेशन होईल याबद्दल खरंच खूप छान आम्हाला गाईड केलं, मार्गदर्शन केलं. तसंच आमचं हॉल सुद्धा, म्हणजे आपण पहिल्यांदा बघितला हे जेव्हा घर तेव्हा आपल्याला हॉल बघून आपल्याला भयानक आवडलं होतं. लिव्हिंग रूम अशी जी प्रशस्त असायला हवी ती असायला हवी आणि जेवढे केवढे नातेवाईक यायचे ते म्हणजे रिकामं जे घर होतं ते बघायला यायचं तेव्हा त्यांचा पहिला सल्ला असायचा ही फार भरून टाकू नका, ही अशी रिकामी छान राहू दे. तर आम्ही म्हटलं हो, आम्ही प्रयत्न तर नक्की करू. आणि गौरी आणि मधुरानी हे काम मस्त केलेलं आहे की हा पूर्ण स्पेस जो आहे तो एक कम्फर्ट झोन तयार केलाय आणि अजिबात असं सगळं भरून नाही टाकलेलं आहे की जे असं वाटेल की अरे बापरे हा खूप मोठा आहे आणि खूप आता तिथे सगळं भरून गेलेलं आहे, पण असं होत नाहीये. आणि खूप छान वाटतं, म्हणजे हा हॉलमध्ये बसल्यानंतर तर खरंच असं वाटतं की एखाद्या महालात बसतोय की काय आपण. पण तरी सुद्धा त्याच वेळेला आपण घरातही आहोत. त्या घराची जी एक उबदारपणा आहे आणि एक घराची आपली आपुलकी आहे ती नक्की त्यामध्ये त्यांनी दोन्ही गोष्टीचा मेळ घातलेला आहे त्याच्यामध्ये.